बनवलेली वाइंडिंग वायर असते ती कुठेतरी मोटरच्या कोर म्हणजे ज्याच्यामध्ये ती वाइंडिंग बसवलेली असते ते त्या कोरला जर तिचा स्पर्श झाला तर ती लिकेज करंट त्या ठिकाणी मोटरच्या बॉडीमध्ये येतं. मग अशा वेळेस हे ELCB ट्रिप होतं आणि लगेच आपल्याला तो संदेश मिळतो की इथं ओव्हरलोड होतो आहे. जर समजा आपण मोटरचा ओव्हरलोड कमी करून अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला की जर त्या मोटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरमुळे जर ट्रिप झालेली असेल आणि जर त्यामुळे वाइंडिंग तापण्यामुळे ते झालेलं असेल तर त्या ठिकाणी मोटरला परत रिवॉर्निश करून घेणं गरजेचं असतं किंवा फायद्याचं असतं. जर आपण रिवॉर्निश केलं नाही तर त्या मोटरला पुढे अजून थोडा लोड वाढल्यानंतर मोटर पूर्ण जळण्याची शक्यता ही जास्त असते आणि रिवाइंडिंगचा खर्च हा जास्त असतो. रिवाइंडिंग करायला 2-3 दिवस वाया जातात. म्हणून मोटरचं मेंटेनन्स, कुठल्याही मशीनचं मेंटेनन्स ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. म्हणून कुठल्याही मशीनची निगा ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे मागच्या वर्षी आपण मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये सिंगल फेज मोटर्सच्या याच्यामध्ये प्रकरणात थोडंसं सांगितलेलं आहे. पण कुठल्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सला म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर असो, मोटर असो किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्स असो त्याला मेंटेनन्स करणं हे अतिशय गरजेचं असतं. मेंटेनन्स जर केलं नाही तर कालांतराने ते मशीन किंवा ती मोटर ब्रेकडाऊन होते आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला मग किती दिवस लागतील ते रिवाइंडिंग व्हायला किंवा याला आपलं त्यामुळे नुकसान होतं. त्याचबरोबर मेकॅनिकल मेंटेनन्ससुद्धा मोटरला गरजेचं असतं. मोटरची बेरिंग, मोटरमध्ये फिरणारे भाग असतात त्यामुळे मोटरच्या बेरिंगला पण वेळोवेळी ऑइल देणं गरजेचं असतं. मोटरचा रोटरसुद्धा बेंड नको. रोटर कुठे घासत असेल तर तसा घासला नाही पाहिजे. मोटर जर्क घेऊन सुरू न होता प्लेनली सुरू झाली पाहिजे. असं जर असेल, जर्क घेत असेल तर तो कुठेतरी रोटर बेंड असतो त्यामुळे मोटरवर थोडासा लोड वाढतो त्यामुळे मोटर जळण्याची ही शक्यता असते. त्यामुळे आपले संरक्षक साधनं जे आहेत ते अतिशय इफिशियंट असले पाहिजे आणि इफिशियंट असल्यामुळे आपल्या जे महागडं आपलं अप्लायन्सेस आहेत किंवा महागडे आपले मशीन्स आहेत ते आपल्या जळण्यापासून आपण वाचू शकतो. त्याच्यात आउटलेट ॲक्सेसरीजमध्ये आपल्याकडे 3 पिन जी दिलेली असते, 3 पिन पासून सप्लाय घेण्यासाठी आपण 3 पिन टॉप वापरतो. ते 3 पिन टॉप सुद्धा ISI मार्क असले पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये वापरताना त्याला लोखंडी कव्हर येतं, आतमध्ये चिनी मातीचं हे असतं. जसं सॉकेट असतं तसंच ते हेवी ड्युटी असतं आणि हेवी ड्युटी असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही शक्यतो त्या 15 अँपिअरच्या याच्यामधून आपण ग्राइंडर, ड्रिल मशीन या छोट्या मोटर्स आपण त्याच्यावरून चालवतो. म्हणून ते सुद्धा अतिशय हेवी ड्युटी असलं पाहिजे आणि त्यामुळे कुठेही स्पार्किंग न होता त्याला 3 पिन टॉप हे बसवलंच पाहिजे आणि त्यामुळे ती सेफ्टी घेतली जाते. त्याच्यानंतर सर्वसामान्य ॲक्सेसरीज म्हणजे अलायन्स कनेक्टर, अडॅप्टर, सिलिंग रोज. आता सिलिंग रोज 2 प्लेट आणि 3 प्लेट सिलिंग रोज असतात. सिलिंग रोज हे छताला लटकवलेले असतात. कुठलाही अप्लायन्स लावण्यासाठी त्याच्यामध्ये सप्लाय आणून सोडतात आणि तिथून सप्लाय आपण त्या रोजमार्फत घेऊन आपण फॅनला किंवा लॅम्पला आपण सप्लाय देत असतो. आता बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट कनेक्टर काढतात आणि कनेक्टरला आपण सप्लाय जोडत असतो. डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि त्याच्यामध्ये असलेली न्यूट्रल लिंक. आता डिस्ट्रीब्युशन बोर्ड हा सर्वसाधारणपणे आपण मागच्या वर्षी बघितलेला आहे. डिस्ट्रीब्युशन बोर्ड हा एक आकृती काढून दाखवतो मला. MSCB कडून, इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनीकडून जेव्हा आपण वीज घेतो तेव्हा आपल्याला ती आपल्या कंट्रोलिंग साधनं वापरून आपण ती आपल्या याच्यामध्ये घेत असतो. आता येणारी केबल म्हणजे सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्युशन बोर्ड हा इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचा असतो. याच्यामध्ये ही येणारी केबल आहे आणि ही केबल नंतर एका लोखंडी पेटीमध्ये चिनी मातीच्या इन्सुलेटरवर ॲल्युमिनियमच्या किंवा तांब्याच्या पट्ट्या अशा बसवलेल्या असतात ज्या आयताकृती लांब पट्टी असते, जशी आपली पट्टी असते मेजरमेंट
पट्टी, तशी ही पट्टी असते. इंडस्ट्रीमध्ये 3 फेजवर चालणाऱ्या मोटर्स असतात, म्हणून ह्या 3 फेजच्या 3 इथं पट्ट्या तुम्हाला दिसत आहेत, त्याला बस बार असं म्हणतात. हे जे बस बार आहेत, हे बस बार नंतर त्याच्या खाली न्यूट्रल लिंक आहे. ही जी न्यूट्रल लिंक आहे, ही न्यूट्रल लिंक त्या ठिकाणी न्यूट्रलच्या कनेक्शनसाठी वापरली जाते. आणि या मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड नंतर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या मोटर्ससाठी इथून कनेक्शन घेऊ शकतात. याला हे जे पट्ट्या दिसत आहेत, याला बस बार असं म्हणतो आपण. हे जे बस बार आहेत, हे बस बार प्रामुख्याने ॲल्युमिनियमचे किंवा कॉपरचे असतात. आणि कॉपर त्यांना ठिकठिकाणी ठराविक अंतरावर त्यांना आपण होल केलेले असतात. आणि त्या होलमध्ये केबलच्या लग, त्या केबलच्या सुरुवातीला जो लग असतो, तो लग क्रिम्पिंग टूलने त्या केबलच्या छड्याशी आपण तो लग टाईट करतो क्रिम्पिंग टूलने. आणि तो एकजीव झाल्यानंतर नट बोल्टने तो लग या बस बारशी जोडतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स हा 0 करायचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स वाढला तर त्या ठिकाणी स्पार्किंग वाढते, आणि स्पार्किंग वाढलं की त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून तो जो लग असतो, तो लग या सरफेसवर, याच्या पृष्ठभागावर किंवा सरफेसवर अतिशय टाईट असा नट बोल्ट, पितळेचे नट बोल्ट वापरून तो आपल्याला याच्यावर टाईट करावा लागतो. पितळ अशासाठी वापरायचं की पितळ हे चांगलं कंडक्टर आहे. लोखंडापेक्षा किंवा पोलादापेक्षा पितळ हे चांगलं कंडक्टर असल्यामुळे हे जे नट बोल्ट असतात ते तिथं स्पार्किंग होण्यापासून आपल्याला तो वाचवतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्पार्किंग हे कमी होतं. ही जी न्यूट्रल लिंक आहे, ही न्यूट्रल 3 फेज सप्लायसाठी एक न्यूट्रल असते. इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनीकडून 3 फेज एक न्यूट्रल असते आणि एक अर्थ असते. अर्थ ही तिकडून आलेली अर्थ प्लस आपल्या वर्कशॉपमध्ये किंवा कमर्शियल सेंटरच्या बाहेर आपण जे अर्थ करणार आहोत, ती अर्थिंग सुद्धा आपल्याला तिथे आणावी लागते. हे न्यूट्रल लिंक आणि या 3 फेज घेऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी असं कनेक्शन देऊन वेगवेगळ्या मोटर्स हे आपण चालवू शकतो. त्याच्यावरून हे मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे. याच्यावरून अजून बऱ्याच ठिकाणी या बस बारमधून अजून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला छोटा डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतो. त्याच्यामध्ये पण ॲल्युमिनियमच्या पट्ट्या असतात, आणि त्यांना केबलचे जे लग असतात, म्हणजे ते केबलचे लग नट बोल्टने टाईट करतात आणि कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स हा 0 करतात. ही सप्लाय वितरणाची पद्धत झाली. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, एका इंडस्ट्रीमध्ये मेन सप्लाय आल्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सप्लाय देण्याची ही एक पद्धत आहे. आणि या पद्धतीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या वर्कशॉपला, तुमच्या यांना वेगवेगळ्या प्रकारे सप्लाय आपण हा देत असतो. आता याच्यानंतर इंडिकेटर, जेव्हा आपण एखाद्या वर्कशॉपमध्ये काम करत असतो, त्या स्विच बोर्डवर एक इंडिकेटर असला पाहिजे. म्हणजे या स्विच बोर्डमध्ये सप्लाय आहे. ज्याप्रमाणे बऱ्याच इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये जर बघितलं तुम्ही आता, तर आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्स सप्लायला जोडल्यानंतर तो सप्लाय जर ऑन केला तर त्या अप्लायन्समध्ये आपल्याला रेड इंडिकेटर हे एक लॅम्प लावलेला असतो, LED लॅम्प, तो आपल्याला चमकताना दिसतो. याचा अर्थ असा की त्या उपकरणामध्ये सप्लाय आला. त्याच्यानंतर त्या उपकरणामध्ये असलेल्या स्विचवरून आपण ते उपकरण ऑन ऑफ करतो. म्हणजे उपकरणापर्यंत सप्लाय आल्याचं इंडिकेशन देण्यासाठी जे वापरलं त्याला इंडिकेटर म्हणतात. तसंच आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या मोटरचा पॅनल असेल, तुमचा स्विच बोर्ड असेल, अशा ठिकाणी सुद्धा इंडिकेटर्स वापरले गेले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पॅनल बोर्डवर सप्लाय आहे किंवा आपल्या स्विच बोर्डवर सप्लाय आलेला आहे. जर 3 फेज असतील तर 3 फेजचे 3 इंडिकेटर त्या ठिकाणी लावले पाहिजे. त्यामुळे आपल्याला तिघही फेज आहेत किंवा एखादा फेज, आपल्या समजा एखाद्या त्याच्यावर आपल्या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या डबल पोल स्ट्रक्चरवर, तिथे असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर किंवा बाहेर कुठे जरी काही फॉल्ट झाला ST लाईनवर, तर एखादा एक फेज जर तिथं गेलेला असेल तर मग आपल्याला तो फेज दिसणार नाही. मग आपण 3 फेज मोटर हे चालू करणार नाही. जर इंडिकेटर नसतील तर आपण डायरेक्ट स्विच ऑन करतो, आणि अशा वेळेस काय होतं, मोटरवर लोड येतो. म्हणून इंडिकेटर असणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आता
टेलिफोन सॉकेटसुद्धा त्या वायरिंग करत असताना तुम्हाला टेलिफोनची वायरसुद्धा कॅरी करून तुम्हाला इंटरकॉमसाठी प्रत्येक डिपार्टमेंटला ते सुद्धा आवश्यक असतं. त्यामुळे ती वायरिंग करत असताना, इंडस्ट्रियल वायरिंग करत असताना कन्सील करा किंवा तुम्ही पाईपमध्ये जर करत असाल तर त्याच्याबरोबर एक टेलिफोनची वायरसुद्धा त्याच्यामध्ये टाकली गेलेली असली पाहिजे, जेणेकरून तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्रियल शेड हे मोठं असतं, इंडस्ट्री मोठे असतात, त्यामुळे त्याच्या ठिकाणी एकमेकांशी संपर्क करण्याकरता इंटरकॉम ही फॅसिलिटी अतिशय आवश्यक असते. त्यामुळे ते टेलिफोन सॉकेट किंवा टेलिफोन वायर टाकणं अवघड असतं, टाकली पाहिजे. त्याच्यानंतर काही ठिकाणी टी व्ही सॉकेट आउटलेटसुद्धा असलं पाहिजे. ज्या ठिकाणी कॅन्टीन आहे, समजा इंडस्ट्रीमध्ये जे कॅन्टीन असेल तिथं करमणुकीसाठी टी व्ही असेल तर टी व्ही सॉकेट आउटलेट हे असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर स्पाईक गार्ड, टेलिफोन जॅक विथ कवर, मॉड्यूल प्लेट्स, हे सर्व इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये जेव्हा तुम्ही वायरिंग कराल तेव्हा सर्व गोष्टींचा तुम्हाला हे सर्व माहिती असलं पाहिजे आणि त्यानुसार ती वायरिंग तुम्हाला करायची आहे. आता लाईटिंग फिक्चर्स कोणकोणते त्याच्यामध्ये? कवर लाईटिंग, विंडो लाईटिंग, रेंज हुड, स्पॉट लाईट्स, फ्लड लाईट्स, यार्ड लाईट्स, फर्स्ट लाईट, एंट्रन्स अँड पोस्ट लाईट आणि पॅसेजेस लाईट. आता हे जे लाईटिंगचे फीचर्स आहेत, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते स्पॉटलाईट किंवा फ्लड लाईट तिथं लावले गेलेले असले पाहिजे. त्याच्यानंतर विंडो लाईटिंगसुद्धा असली पाहिजे, कवर लाईटिंग असली पाहिजे, वार्ड लाईट, फ्लश लाईट, एंट्रन्सच्या ठिकाणी हे असलं पाहिजे, लाईटिंग असली पाहिजे. वायरिंग प्रोजेक्टचे नावं, रेसिडेन्शियल. आता रेसिडेन्शियल वायरिंग आपण मागच्या वर्षी बघितले, त्याच्यामध्ये कसं आहे, साधं घर, त्याच्यानंतर उच्च पतीचे घर आणि अपार्टमेंट बिल्डिंग, अशा हाऊस वायरिंग ज्याला म्हणतो आपण, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर कमर्शियलमध्ये लहान दुकान, डिपार्टमेंटल स्टोर्स, ऑफिस, बिल्डिंग, थिएटर्स, मॉल. म्हणजे कमर्शियलमध्ये लहान दुकान, त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोर्स, ऑफिस, थिएटर्स, मॉल, हे सर्व कमर्शियल वायरिंगमध्ये. त्याच्यामध्ये हॉस्पिटल पण येतं. त्याच्यानंतर संस्था, कमर्शियलमध्ये संस्थामध्ये येतात, स्कूल किंवा कॉलेज आणि हॉस्पिटल. आता आपल्या कॉलेजमध्ये जर बघितलं आपण, आपल्या एंट्रन्सच्या ठिकाणी जो बेसमेंट आहे त्या बेसमेंटच्या ठिकाणी आपले मोठे मोठे मेन स्विचेस बसवलेले आहेत आणि तिथून आपण आपली लाईन डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. प्रत्येक बिल्डिंगला देण्यासाठी वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन बोर्ड, आणि तिथं जाऊन प्रत्येक बिल्डिंगच्या ठिकाणी वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये आणि प्रत्येक लॅबमध्ये आपण वेगवेगळा सप्लाय दिलेला आहे. म्हणजे आपण एकच डिस्ट्रीब्युशन बोर्ड घेऊन त्याच्यातूनच लाईटिंग आपण दिलेली नाही. असं जर केलं तर तिथं जास्त वायरचा कंजेशन होऊन जाईल, जास्त वायर दिसतील. त्यामुळे एकच केबल एका बिल्डिंगमध्ये गेलेली आहे आणि तिथं डिस्ट्रीब्युशन बॉक्स बसून तिथून मग वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला ती लाईटिंग आपण पुरवलेली आहे. अशा पद्धतीने आपण मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड असं करत करत आपण ती वायरिंग पूर्ण केलेली आहे. औद्योगिकमध्ये, संस्थांमध्ये स्कूल किंवा कॉलेज आणि हॉस्पिटल येतं. औद्योगिकमध्ये फॅक्टरी, पॉवर प्लॅन्ट, क्लब आणि माइन्स. आता फॅक्टरी सर्वसाधारणपणे इंडस्ट्रियल शेड असतं किंवा RCC रूप असतो, तो एक प्रकार आहे. त्याच्यानंतर पॉवर प्लॅन्ट, त्याच्यामध्ये मोठे मोठे हे पॉवर प्लॅन्ट असतात, जेणेकरून पॉवर जनरेशनपासून तर वेगवेगळे पॉवर प्लॅन्ट त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर क्लब, हे जे मोठे मोठे क्लब आहेत ते याच्यामध्ये येतात औद्योगिकमध्ये. आणि माइन्समध्ये जमिनीखाली जे आपण कोळसा किंवा खनिजं आपण जमिनीखालून काढतो त्याला आपण माइन्स असं म्हणतो. आणि हे माइन्स जे आहेत, ह्या माइन्समध्ये जी वायरिंग केली जाते ती इंडस्ट्रियल प्रकारामध्येच मोडते. माइन्समध्ये सूर्यप्रकाश नसल्यामुळे तिथं वायरिंग ही प्रखर लागते, जास्त प्रमाणात वायरिंग लागते तुम्हाला. आणि जसं जसं काम चालत असतं तसं तसं ती वायरिंग ही पुढे जात असते आणि आपल्याला त्या तिथंपर्यंत थेटपर्यंत जाऊन, म्हणजे मायनिंगमध्ये वर्कप्लेस म्हणजे जिथं तुम्हाला काम करायचं आहे ते जमिनीच्या खूप आतमध्ये असतं, म्हणून लाईटिंग अतिशय महत्त्वाची असते तिथे. या सर्व गोष्टी या इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये, इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये आहेत. आता नवीन इमारतीची मुख्य रचना झाल्यानंतर, म्हणजे इंडस्ट्रियल असो किंवा कमर्शियल असो, लगेच त्या इमारतीचे इलेक्ट्रिकल वायरिंग करावे. कॉन्ड्यूट वायरिंग पद्धतीचे काम करताना प्लास्टरिंग, वॉटर वॉशिंग, पेंटिंगच्या आधी करावे. रचनेनुसार इलेक्ट्रिकल वायरिंग करावे. वायरिंगला सुरुवात करण्यापूर्वी इमारतीच्या आवश्यक लोडचा अंदाज, इन्स्टॉलेशनमधील यांत्रिक साधने,
म्हणजे आधी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जेव्हा वायरिंग करणार तेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मशीन्स आहेत, त्या मशीनची कपॅसिटी किती आहे, किती प्रकारचे मशीन बसवले जाणार आहेत, सर्वसाधारणपणे अंदाजे किती लोड आहे, एक्झिस्टिंग लोड आणि फ्युचर म्हणजे भविष्यात प्रत्येक इंडस्ट्रियलिस्ट काय करतो की भविष्यात फ्युचर म्हणजे अजून मशीन वाढवायचे असतील तर त्याच्याकरता सुद्धा काही योजना करून ठेवलेली असते. त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा तेवढी जास्त कॅपॅसिटीची पॉवर घेतली पाहिजे आणि तेवढं एक्सटेन्शनचं जे आहे एक्सटेन्शनसाठी त्यांना चान्स असला पाहिजे आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीची वायरिंग ही केली पाहिजे. आता लोडचा अंदाज सर्वसाधारणपणे कुठलाही ग्राहक जो असतो जेव्हा तुम्हाला तो वायरिंग करायला सांगेल तेव्हा सर्वसाधारणपणे हे लेथ मशीन आहे, हे CNC आहे, हे ट्रॉप मशीन आहे, हे मिलिंग मशीन आहे, ड्रिल मशीन आहे, असा अंदाज तो तुम्हाला सांगेल. परंतु आपल्याला ते मशीन हे किती हॉर्सपॉवर मोटरवर चालते हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्या हॉर्सपॉवरप्रमाणे किलोवॅट आणि किलोवॅट 1.2 SP = 1 किलोवॅट हे जे काही सूत्र आहे त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आपल्याला ते वायरिंग हे करावं लागणार आहे. त्याप्रमाणे लोड हा आपण गृहीत धरावा लागणार आहे. आता इन्स्टॉलेशनमधील यांत्रिक साधने इलेक्ट्रिक मशीन पाहिजे यांचा लोड पुरवठ्यानुसार असावे. त्याचा आधी कुठल्याही इंडस्ट्रियल असो किंवा कमर्शियल प्लांट असो त्याचं इलेक्ट्रिकल वायरिंग डायग्राम आपण काढला पाहिजे. तो वायरिंग डायग्राम सर्वसाधारणपणे कसा असतो हा इथं दाखवलेला आहे. याच्यामध्ये हे तुमचे कंट्रोल आहेत, स्विच बोर्ड्स आहेत, हे पॉईंट आहेत, इथं पॉईंट दिलेले आहेत आणि हे जे पॉईंट आहेत हे पॉईंटच्या खाली हे कंट्रोलिंग स्विचेस आहेत आणि हे कंट्रोल हे जे पुढचं लाईट दिसतं हे छतावर आहे. म्हणजे एका कोपऱ्यात जाऊन पुढे परत आलेलं आहे ते वायरिंग आणि ते छतावर आहे. अशा पद्धतीचं ड्रॉइंग हे तयार तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला 3 फेज वायरिंग ही करायची आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन बॉक्स, सब डिस्ट्रीब्युशन बॉक्स, त्याच्यामध्ये असलेले बसबार, त्याच्यामध्ये असलेलं कनेक्शन, त्याच्यामध्ये असलेलं आर्थिंग हे सर्व जोडत असताना अतिशय सुटसुटीत असं एका फ्रेम एक मेटॅलिक फ्रेम करून घ्यावी आणि ती त्या भिंतीवर माउंट करून सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने इथं अतिशय छोटीशी आकृती आहे. अशा पद्धतीने हा आलेला सप्लाय आहे, हा आलेला सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे, हा एक सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे. म्हणजे इथं जवळजवळ दाखवलेला आहे पण इथं आल्यानंतर ही इथून मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्सपासून हे सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड हा लांब असेल आणि इथून याला सप्लाय करायचा आहे. मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड काय करेल फक्त सब डिस्ट्रीब्युशन बोर्डला सप्लाय करत असेल, त्याच्यावर किरकोळ लोड असेल पण पूर्ण यांचा लोड हा याच्यावर असेल. पण तिथून डिस्ट्रीब्युशन हे फारसं डायरेक्ट मेन डिस्ट्रीब्युशन मेन पासून सब डिस्ट्रीब्युशन बोर्डकडे सप्लाय हा आलेला असतो. वायरिंग डायग्राम जर काढली आपण तर त्या वायरिंग डायग्राम मधून आपल्याला काय काय माहिती मिळते, मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. वायरिंग डायग्राममुळे ब्रँच डिस्ट्रीब्युशन हे महत्त्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आपल्या कॉलेजची बिल्डिंग जर घेतली तर आपण जेव्हा आपण एंट्रन्स करतो जेव्हा तिथं बेसमेंट आहे त्या बेसमेंटमधून एक परीक्षा डिपार्टमेंटकडे बिल्डिंग जाते, त्याच्यानंतर कॉमर्स डिपार्टमेंटकडे जाते, त्याच्यानंतर इकडे जुनी बिल्डिंगकडे जातात, ते 3 मजले, त्याच्यानंतर न्यू विंग, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या वर्कशॉप किंवा प्रयोगशाळा आणि वेगवेगळ्या वर्गांमध्ये लाईट दिलेली आहे. 3-3 मजल्यावर लाईट दिलेली आहे. तेव्हा मेन डिस्ट्रीब्युशन पासून फक्त केबल काढून डायरेक्ट ती सब डिस्ट्रीब्युशन बोर्डवर वेगवेगळ्या ठिकाणी नेली जाते आणि त्या मजल्यावर त्या ठिकाणी आपण सब डिस्ट्रीब्युशनल बोर्ड बसून आपण तो मजला त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्या ठिकाणी वायरिंग करत असताना केबल ही पूर्ण डिस्ट्रीब्युशन बोर्डपर्यंत तुम्ही ती व्यवस्थित असं ट्रेवर ठेवून नेलेली असली पाहिजे. तिच्याबरोबर आर्थिंग पण असली पाहिजे. जर केबलमध्ये आर्थिंग नसेल तर त्या केबल बरोबर वेगळी तार नेली असली पाहिजे. आर्थिंगची GI वायर असली पाहिजे किंवा कॉपरची असली पाहिजे. त्या स्टँडर्ड गेजनुसार आर्थिंग ही केलेलीच असली पाहिजे. शक्यतो आर्थिंग ही कॉपर वायर असली म्हणजे आर्थिंग
कंडक्टिव्हिटी कॉपरची चांगली असल्यामुळे अर्थिंग वायर कॉपरची वापरलं तर ते फायद्याचं होतं. त्याचं सर्किटची संख्या कळते आपल्याला. डिस्ट्रीब्युशन बोर्डमुळे मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड आपण असं जर केलं तर तुमच्या इथं किती सर्किट आहे ते आपल्याला कळतं. त्या सर्किटच्या याच्यानुसार मग आपल्याला लोड काढणं हे सोपं जातं. त्याच्यानंतर कुठे फॅन बसणार आहे, कुठे ट्यूब लागणार आहे, कुठे बल्ब लागणार आहे यांची जागा आपल्याला कळते. मेन्स आणि सब मेन्सचे मार्ग आपल्याला कळतात. त्याच्यानंतर प्रत्येक सर्किटवरील पॉईंटची संख्या आपल्याला कळते. प्रत्येक सर्किटवर किती पॉईंट आहेत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही लोड कॅल्क्युलेशन करणार तेव्हा लॅम्प हा सर्वसाधारणपणे आता LED वापरायला लागले. पूर्वी लॅम्प हा 60 वॅटचा असायचा, 100 वॅटचा असायचा. आता LED सुद्धा 10 वॅट, 20 वॅट, 30 वॅटचे असे LED आहेत. ते वॅटेजप्रमाणे घेऊन ते वॅटेज LEDचं वॅटेज घ्यायचं आणि ट्यूबलाईटचं वॅटेज घ्यायचं, फॅनचं वॅटेज घ्यायचं. जे जे उपकरण असेल त्या प्रत्येकावर वॅटेज दिलेलं असतं, त्यानुसारच ते वॅटेज कॅल्क्युलेशन करायचं. 3 फेज मशिनरीचं पण वॅटेज हे कॅल्क्युलेशन झालं पाहिजे आणि असा एकंदरीत लोड तुम्हाला त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या किती वेळ झाला? 55. बस. अशा पद्धतीने आज आपण इलेक्ट्रिकल वायरिंगची सुरुवात केलेली आहे. आता आपण इंडस्ट्रियल वायरिंग आणि कमर्शियल वायरिंग हे बघतो आहोत. आता आपण हेच प्रकरण पुढे नेऊन मग आपण आपलं FB आणि FC या विषयांना आपण सुरुवात करणार आहोत. कृपया हे लेक्चर हे डाउनलोड करा आणि ऐका. काही शंका असतील या लेक्चरवर तर त्या मला व्हॉट्सअपवर कळवा किंवा फोन करून कळवल्या तरी चालतील. तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगेल. व्हॉट्सअपवर आकृत्या काढून टाकेल. ती सुद्धा आपण काळजी करू नका. कृपया जर आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल नसतील तर चंकीज आपल्या शेजारीचे आसपास किंवा मित्राकडे ज्या नोट्स असतील त्या मित्राकडच्या नोट्स घ्या. आणि 11वीचे पुस्तकं मात्र कोणाला देऊ नका. ते तुमच्याकडे असू द्या. 11वीच्या बेसिकवरच आपलं 12वीचं पूर्ण बेसिक आहे. पेपर 3मध्ये आपलं FC या विषयाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये असलेलं बेसिक हे आपल्याला 12वीला कामात येणार आहे. पूर्ण ओहम्स लॉ पासून फॅरेडेस लॉ सर्व नियम हे महत्त्वाचे आहेत, ही लक्षात घ्या. त्यामुळे कुठलेही नोट्स या तुमच्याकडे असू द्या आणि त्याच नोट्सच्या आधारित आपण पुढे 12वीचं हे करणार आहोत. आता आपण नंतर भेटू.